नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. निमित्त आहे अफलातून चित्रपटाचा ट्रेलर लावून सोहळा झाला आहे आणि या सोहळ्याचं नाविन्य बोलण्यापेक्षा मित्र बोलून की या चित्रपटातलं एक खरंच खूप सुंदर असं नाविन्य भरत सर माझ्यासोबत आहेत. सर कसं आहे? एकदम मजेत. या सिनेमात म्हणते बाकी सगळी माणसं चांगली आहेत, तुम्ही एकटाच वाईट माणूस आहे. पण त्यात मजा अशी आहे की जरी विलन असलो तरी ह्यात बाकीच्या सिनेमांसारखं कोणाचा खून करणं, रक्त सांडणं हे मी कधी करत नाही किंवा मलाही शेवटी कोणी मारत नाही. त्यामुळे फक्त मी एका मुलीला चीट करतो, तिच्या वडिलांना फसवून तिचा बंगला मी गिळंकृत करतो आणि तिला काही करता येत नाही. कारण लिगली मी खूप स्ट्रॉंग आहे, मी अतिशय पॉवरफुल आहे, बिल्डर आहे मी. आणि मग ती त्या तिघा डिफेक्टिव्ह माणसांना कशी भेटते आणि ते म्हणतात तू काळजी करतो, आम्ही तुला काढून देतो बंगला. आणि तो कसा मोठा प्लॅन करतात. जॉनी सरांना त्यांनी घेऊन त्यांना दाढी बिडी लावून त्यांना एक नवाब करतात, हॉस्पिटलमध्ये काय म्हणजे काय वाटेल ते करतात. ते कुठे काय काय जाऊन पुरतात, खजिना पुरतात, काय करतात आणि ते शेवटी मला कसं फसवतात आणि मला कसं पकडून देतात पोलिसांकडनं आणि तिला कसा तिचा बंगला परत मिळतो. ही या सिनेमाची स्टोरी आहे. साधी पण अतिशय कॉम्प्लिकेटेड आणि इतक्या गोष्टी होतात ह्यामध्ये. म्हणजे हा मोठा प्लॅन असतो. तर प्लॅन इज व्हेरी इंटरेस्टिंग. नाही सर, आम्ही चित्रपट जेव्हा ट्रेलर काय बघितलं तर ट्रेलरमध्ये एक वेगळाच लुक आहे तुम्हाला, प्रॉपर गँगस्टर टाईपचं लुक आणि आत्ताचा पण तुमचा लुक खरंच खूप भारी आहे. काय सांगायला लुकच्या मागे कोणाचं डोकं असं? भरत सरांचं असतं की एक त्यांचा वेगळा फॅशन डिझायनर? मला नशिबाने किंवा दुर्दैवाने हेच रोल मिळतात मला कुठल्याही सिनेमात. मला कोणी चांगल्या माणसाचा रोल तरी देत नाही मला. पण सर तसं बघायला गेलं तर विलन जेवढा तगडा तेवढा चित्रपट भारी असतो, हे तर आहेच. काय सांगाल? परितोषनी पण एक नवीन तो आता बोलला की 18 ते 14 वर्षापर्यंतचं त्यांनी स्वप्न होतं त्याचं, तो आता सत्यामध्ये घडतंय. काय सांगाल त्या माणसाला? काय माहिती आहे की परितोष मी पण नाटकं लिहितो, डिरेक्ट करतो. नाटक जेव्हा तुम्ही करता ना तेव्हा नाटक किती चांगलं असलं तर त्याला एक लिमिटेशन असतं. एक सेट असतं, 10 माणसं असतात, तर तुम्हाला कुठेही बाहेर जाता येत नाही, इंडोर सगळं होतं. त्यामुळे फक्त तुमची जी भाषा आहे किंवा डायलॉग्स आहेत त्यावर तुम्हाला अवलंबून राहायला लागतं की आम्ही प्रत्येक मिनटाला ऑडियन्सला आम्ही हसू, ते करत राहायला लागतं. तर जेव्हा तुम्ही त्याचा सिनेमा करता तेव्हा तो कॅनव्हस प्रचंड मोठा होतो. तुम्हाला लोकेशन असतात, तुम्हाला ॲक्शन असते, पण तो गाभा जो असतो की डायलॉग जे लाफ अ मिनिट ज्याला आम्ही म्हणतो तो कायम राहतो. त्यामुळे मोठा कॅनव्हस आणि तो गाभा इज अ डेडली कॉम्बिनेशन. आम्ही तुमची नाटकंसुद्धा बघत आलो आहे. खरंच तुमचं त्यामध्ये सगळ्यात काम सुंदरच असतं. काय प्रेक्षकांना वेगळं अफलातूनमधून बघायला भेटणार आहे? कारण का जसं बोलल्याप्रमाणे की ही कॉमेडी फिल्म आहे, पण त्यामध्ये सुद्धा काही व्हेरिएशन बघायला मिळतं. आणि त्यात व्हेरिएशन हेच आहे की ही 3 डिफेक्टिव्ह माणसं एका मोठ्या माणसाला काही मारामारी नाही, काही नाही, फक्त डोकं वापरून त्याला कसं फसवतात आणि तो किती मोठा प्लॅन करतात आणि तो कसा सक्सेसफुली एक्झिक्यूट करतात, हे या सिनेमाचं वैशिष्ट्य आहे. आम्हाला ट्रेलर आम्ही बघितला त्या ट्रेलरमध्ये तर खूपच मजा मस्ती आम्हाला कळते बघताना. लोकेशन्स आहे त्याच्यामध्ये, असे बंगले काही नॉर्मली बघायला मिळत नाहीत तुम्हाला. म्हणजे परितोषनी शोधून काढले की इकडे वसईला हे आहे, तिकडे आपण हे करूया, किंवा पुण्यात हा बंगला आहे तो आपण बंगल्यात का शूट करूया. म्हणजे हा जो लुक जो आहे नॉर्मल तुम्हाला सिनेमात दिसत नाही कुठे. नॉर्मल सिनेमा कॉमेडी म्हणजे एका घरामध्ये कॉमेडी असते. हे जे लोकेशन्स आहेत आणि इतके सुंदर लोकेशन, इतकी प्रचंड सुंदर कास्ट, म्हणजे प्रत्येक माणूस दिग्गज, म्हणजे एक त्यांची लेवलच वेगळी आहे. जॉनी सर काय, सिद्धू काय, विजय पाटकर काय, सगळ्यांचे म्हणजे टायमिंग वगैरे म्हणजे काही प्रश्नच नाही. त्यामुळे त्याला एक उठाव आला. परितोषचं टाईम त्यांनी नाटक हे केलं 18 वर्ष. जयेशनी 18 वर्ष नाटक केलं. त्यामुळे त्यांचा हा म्हणजे हाताचा मळ होता त्यांना हे करणं. आणि ह्या लोकांना घेऊन त्यांनी जे केलं, आणखी जे वाढवलं, त्याचा म्हणजे फायनल इफेक्ट अप्रतिम लागला. नाही, खरंच खूप सुंदर. आम्हाला खरंच भारी वाटतं तुमच्यासोबत गप्पा मारताना. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान आपण पुढे सुद्धा भेटत राहू. तोपर्यंत खरंच धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सो मच.